बाबा जर नसते तर आम्हाला बुद्ध कोणी दिला असता, बाबा जर नसते तर आम्हाला धम्म कळाला नसता, बाबासाहेब जर नसते तर या स्वतंत्र भारताची राज्यघटना कोणी लिहिली असती, बाबासाहेब जर नसते तर आम्हाला कोणी बुद्ध आणि त्यांचा ग्रंथ हा आमच्यासाठी कोणी लिहिला असता, कोणी आम्हाला समता स्वतंत्रता बंधुत्व बहाल केला असता. दिनाच्या दुःखासाठी यकीनन, दिनाच्या दुःखासाठी यकीनन भीमराज ना होते तो ये आजादी ना होती, दिनाच्या दुःखासाठी यकीनन भीमराज ना होते तो ये आजादी ना होती, अरे उनका कहना मान लेते तो ये बर्बादी ना होती. चलिए आजादी दुल्हन बनकर मगर कैसे, अगर मेरे बाबा दूल्हा ना बनते तो इस आजादी की शादी ना होती. यकीनन भीमराज ना होते तो ये आजादी की शादी ना होती. जे लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले, जे लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले. ज्यांनी इथल्या बहुजनांना जनाचे आत्मे दुगवले ते महात्मा झाले, ज्यांनी हातात कधी तलवारच धरली नाही ते हिंदूचे हृदय सम्राट झाले. परंतु वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे माझे बाबा या देशाचे घटनाकार झाले, या देशाचे घटनाकार झाले. अरे माझा भीमराव एवढा मोठा होता की त्या हिमालयाला लाज वाटावी, अरे माझा भीमराव एवढा मोठा होता की त्या हिमालयालाही लाज वाटावी. राम जन्मला रावणाला मारण्यासाठी, कृष्ण जन्मला कंसाला मारण्यासाठी, 5 पांडव जन्मला दुर्योधनाला मारण्यासाठी, नत्तू जन्मला गांधीला मारण्यासाठी, प्रवीण जन्मला प्रमोदला मारण्यासाठी. परंतु एकच असे बाबासाहेब जन्मले जे तुम्हाला आणि आम्हाला आणि त्या गांधीलाही वाचवण्यासाठी, बाकी सगळे मारण्यासाठी. शस्त्र पाहिजे का युद्ध पाहिजे, शस्त्र पाहिजे का युद्ध पाहिजे, अरे जगाला तारण्यासाठी भगवान बुद्ध पाहिजे हे बाबांनी ओळखलं. म्हणून 14 ऑक्टोबर 1956 ला एवढ्याला बाबा म्हणाले, एवढं बुद्धांच्या ओटीत टाकलं आणि बुद्ध धम्म आम्हाला दिलं. आणि 13 ऑक्टोबर 1935 ला एवढ्याला बाबा म्हणाले, हिंदू म्हणून जन्माला आलो रे, जन्म माझ्या हातात नाही पण कदाचित मी हिंदू म्हणून बनणार नाही. कोणाला वाटलं शीख होती, कोणाला वाटलं मुस्लिम होती, कोणाला वाटलं ख्रिश्चन होती. अरे करोड़ों रुपए देंगे तो निजाम की आवाज थी, करोड़ों रुपए देंगे तो निजाम की आवाज थी, देंगे हमें सोने की तलवार ये तो फरिस्तान की आवाज थी, कर देंगे माला माल तुम्हें अम्बेडकर, कर देंगे तुम्हें माला माल अम्बेडकर ये तो डॉफ्रांस की आवाज थी. लेकिन सब कुछ ठुकरा दिया मेरे भीम जी ने क्योंकि उनको प्यारे गौतम की जरूरत थी, प्यारे गौतम की जरूरत थी. आपल्या देशात 33 कोटी देवांची पैदाच आपल्या इंडियात झाली, आपल्या देशात 33 कोटी देवांची पैदाच आपल्या इंडियात झाली. एवढे देव कोणत्याच देशात नाही बाबू, चीन मध्ये नाही, जपान मध्ये नाही, अमेरिकेमध्ये नाही, पण 33 कोटी देवांची पैदाच आपल्या इंडियात झाली. एका बाईवर अन्याय झाला, सीतामा वर्तमाला हनुमानाला रागाला सांगता संबोधता रावणाची उडी मारून लंका झाली. एवढी ताकद हनुमानामध्ये की ते सूर्य हे फळ म्हणून खाऊन घेतलं आणि जेव्हा लक्ष्मणाला बाण लागला तेव्हा सगळं जम्मू पर्वत उचलून आणलं. एवढी ताकद हनुमानामध्ये. मग जेव्हा इंग्रज भारतामध्ये घुसू लागले तेव्हा हनुमान रिटायर झालता का त्याचा पॉवर कमी झालता काय कळायला मार्ग नाही. अनेक क्रांतिकारांनी आपल्या भारत देशासाठी रक्ताचं बलिदान केलं, परंतु तमाम बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्ती स्वतंत्र बहाल केलं. अरे पैदा ना होता वो मसीहा, पैदा ना होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता, पैदा ना होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. बेरंग रहती थी ये जमीन और ये आसमां का रंग नीला नहीं होता. भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, जिसे भीम जैसा हीरा नीला नहीं होता, जिसे भीम जैसा हीरा नीला नहीं होता. 52 राष्ट्रांनी डॉक्टर बाबासाहेब घटनेचं स्वागत केलं, कौतुक केलं, परंतु काही मनुवादी पिलावडीची माणसं म्हणायला लागली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनाच लिहिली नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनाच लिहिली नाही. एखाद्या साधारण माणसाने म्हटलं असतं तर काही वाटलं नसतं, परंतु उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मुलायम सिंग यादव यांनीच म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनाच लिहिली. त्या मुलायम सिंगला असा प्रश्न, जर हे संविधान ज्याचं आहे ते काय तुझ्या माईच्या मैताने लिहिली का बापाच्या मैताने, जर हे संविधान ज्याचं आहे ते काय तुझ्या माईच्या झगडाने लिहिली का रे बेटा. जर कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोल काढत असेल तर
बहुजनांनी सज्ज राहायला पाहिजे। मेरे भीम जी के संविधान को दुश्मनों की नजर ना लगे। अरे काट डालो गद्दारों, किसी को खबर ना लगे। इनको ऐसी जगह मारोगे इनको पानी ना मिले। अरे इनको ऐसी जगह मिटाओगे इनकी निशानी ना मिले। कौन कहेगा इन्हें इंसान, ये तो हैवानों के हैवान है। कौन कहेगा इन्हें इंसान, ये तो शैतानों के शैतान है। ऐसे बेशरम हिजड़ों का शहीदों में नंबर ना लगे। अरे काट डालो गद्दारों को, किसी को खबर ना लगे। और मेरे भीम जी के संविधान को दुश्मनों की नजर ना लगे। कार्यक्रम घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ऋषी बनो ज्ञानी बनो तपस्वी बनो। ऋषी बनो ज्ञानी बनो तपस्वी बनो, जंग या बहादुर बनो क्रांतिकारी बनो। ऋषि बनो ज्ञानी बनो तपस्वी बनो, जंग या बहादुर बनो क्रांतिकारी बनो। अरे भाई बनो, अरे भाई बनो, दुश्मन बनो मगर सच्चा बनो। भाई बनो दुश्मन बनो मगर सच्चा बनो। लेकिन तुम्हें भीम जी की कसम है यारो, किसी का चमचा मत बनो, किसी का चमचा मत बनो। किसी के पेट से सांप पैदा हुआ है तो किसी के पेट से पाप पैदा हुआ है। किसी के पेट से सांप पैदा हुआ है तो किसी के पेट से पाप पैदा हुआ है। लेकिन भीमाई ऐसी माँ थी यारो, जिसकी कोख से बाप का बाप पैदा हुआ है। डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। एवढं बोलून मी तिथे थांबते। तर सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम।